ओके गाइस, सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. पुढे आपण एक कविता घेणार आहोत. इयत्ता 5वी इंग्लिश, सेमी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी आणि मराठीवाल्या मुलांची. कवितेचं नाव आहे वेअर गो द बोट्स. होडी कुठे जाते, होडी कुठे जाते, किंवा होड्या कुठे जातात. बोट्स म्हणजे होड्या, अनेक वचनी आहेत. बोट म्हणजे होडी. डार्क ब्राऊन इज द रिव्हर. आता मला सांगा, तुम्ही सुद्धा सर्व मुलांनी पावसाळ्यामध्ये अशा होड्या पाण्यात सोडलेल्याच असतील, राईट? डार्क ब्राऊन इज द रिव्हर. नदी कशी आहे? डार्क ब्राऊन, ब्राऊन रंगाची, मातकट रंगाची नदी आहे, बरोबर. आता का बरं असे आहे? कारण त्याच्यामध्ये काय असते, माती मिक्स झालेली असते, मातीमुळे तो रंग येतो. गोल्डन इज द सँड. वाळू कशी आहे? गोल्डन आहे. वाळू कशी आहे? गोल्डन आहे, सोनेरी आहे. वाळू कशी आहे? गोल्डन आणि सोनेरी आहे. वाळू, सॉरी, गोल्डन म्हणजे सोनेरी आहे. इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन इदर हँड. नदीच्या बाजूला, दोन्ही बाजूला काय असतात? नदीच्या दोन्ही बाजूला झाडे असतात. नदीच्या दोन्ही बाजूला काय असतात? झाडे असतात, बघा. आणि नदी नेहमी वाहत असते. इट फ्लोज अलॉंग, बरोबर. झाडे, नदीच्या दोन्ही बाजूला झाडे असतात, नदी वाहत असते, नदीच्या दोन्ही बाजूला झाडे असतात. इदर म्हणजे दोन्ही बाजूला असतात. ग्रीन leaves of floating castles of the foam. आता बघा, हिरवी पानं, हिरवी पान नदीमध्ये, झाडांची पान नदीमध्ये पडतात. तुम्हाला माहिती, ती पान नदीमधून पाण्याबरोबर वाहत असतात. त्याचबरोबर पाणी ज्या ज्या ठिकाणी नदीचा वेग वाढतो, ज्या ज्या ठिकाणी खडकं वगैरे येतात, त्या ठिकाणी फोम तयार होतो, फेस तयार होतो. फोम म्हणजे काय? फेस तयार होत असतो. फोम म्हणजे काय? फेस. गेटिंग? पाण्यातलं फेस. तर या ठिकाणी कॅसल म्हणजे त्याचं वाटतं, त्या ठिकाणी भरपूर असं मोठी मोठी घरं तयार झालेली आहेत असं आपल्याला वाटतं. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग वेअर विल ऑल कम फ्रॉम, बरोबर. वेअर विल ऑल कम होम. आता अशामध्ये मी काय केलेलं आहे बघा, तुम्ही इथे आहात, हिअर यू आर गाईज. तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यामध्ये? व्हॉट यू डिड हिअर, तुम्ही त्याच्यामध्ये होड्या सोडलेल्या आहेत. काय सोडलेल्या आहेत? होड्या. आता होड्या कुठे सोडलेल्या आहेत, पण त्या होड्या जातील कुठे हे आपण सांगू शकत नाही. कॅन यू टेल? पुढे जातात, पुढे पुढे पुढे, जसं नदी पुढे जाते तसे होड्या सुद्धा पुढे पुढे तुमच्या जाणार आहेत. ऑन द गो, ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास द मिल, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल. हळूहळू जसं पाणी पुढे जाईल तसं तुम्ही सोडलेल्या होड्या सुद्धा पुढे जाणार आहेत, राईट. तुम्ही सोडलेल्या होड्या सुद्धा पुढे जाणार आहे. दे आर गोइंग अहेड, 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 पुढे जाणार आहे. नदी जाते तसे सुद्धा होड्या तुमच्या जाणार आहेत, ठीक आहे. व्हॅली, दरीमध्ये जसं जातात तसं तुमच्या होड्या सुद्धा पुढे पुढे जाणार आहेत. अवे डाऊन द रिव्हर 100 miles or more, other little children shall bring my boats ashore. आता मी सोडलेली नदी होडी जेव्हा पुढे 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 जाणार आहे नदीच्या पाण्याबरोबर, तेव्हा बऱ्याच अंतरानंतर तिथे जी मुलं असतील ना, लहान लहान मुलं, अदर लिटल चिल्ड्रेन, त्या मुलांना माझ्या होड्या भेटतील. त्या मुलांना काय भेटतील? माझ्या होड्या भेटतील. गेटिंग? त्यामुळे जसं पाणी पुढे जातं तसं तुमच्या होड्या पुढे जाणार आहेत आणि तुम्ही सोडलेल्या होड्या पुढे इतर मुलांना मिळणार. फ्लोटिंगचा अर्थ होतो तरंगणारी. फ्लोटिंगचा अर्थ काय होतो? तरंगणारी. फोम म्हणजे फेस, कॅसल्स म्हणजे राजवाडे, किल्ले, अशोर म्हणजे किनाऱ्यावर. अशोर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? किनाऱ्यावर. कागदाची होडी कशी बनवायची? यू ऑलरेडी नो. तरी तुम्हाला आणखी त्या ठिकाणी दुसरी होडी पण बनवून दिलेली आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता. यू कॅन ट्राय गाईज. गेट इट? चलो.